चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाड आणि आपली इंजिनिअर मध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सर्वात अगोदर एक्स्ट्रीमली सॉरी आहे ना, कारण आज लाईव्ह नाही घेता आलं मला, सो तुम्हाला रेकॉर्डिंग देतोय. पण कसं आहे माहितीये का, व्हिडिओमध्ये गॅप नको पडायला म्हणून हा प्रयत्न असेल. तर आजचा पूर्ण टॉपिक तुम्हाला मी जितके पण एमसीक्यूचे तेवढे रेकॉर्डिंग मध्ये देईल. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, जशी आजची रेकॉर्डिंग अपलोड होईल तुम्हाला मी आजच्या टेस्टची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये. प्लस ज्यांनी टेलिग्राम जॉईन केलंय माझं आपली इंजिनिअरिंग म्हणून, त्यांना टेलिग्रामवर मी ती लिंक देऊन देईल. आजची टेस्ट पण अपलोड करा. जसा 10 दिवसाचा मी तुम्हाला मेजर प्लान दिला होता ना, तोच प्लान आपण फॉलो करणार आहोत. कधी रेकॉर्डिंग मध्ये येईल, कधी लाईव्ह मध्ये येईल, कारण मी स्वतः गावात राहतो बाळांनो. मी स्वतः म्हणजे चांगल्या सिटीमध्ये नाही राहत. सो तुम्ही ही गावात राहणारे मुलं तुम्ही समजू शकता नेटवर्कचा इश्यू मी सॉल्व्ह करण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय, पण प्लस मायनस होऊन जातो. सो आजचा टॉपिक पण आपण रेकॉर्डेड ठेवूया, जेणेकरून कंटेंट तुम्हाला भेटून जाईल. क्लिअर आहे? सो आजचा डे 2 आपण डीसी सर्किटवर डिस्कस करत होतो आणि प्लस हा रेकॉर्डेड कोर्स आहे ना, ज्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग आपली कंप्लीट 1499 मध्ये तुम्हाला सगळे टॉपिक्स डिटेलमध्ये प्लस तुम्हाला फुल लेंथ टेस्ट सिरीज भेटणार आहे. हा व्हिडिओ असं नाही की याच तुमच्या एक्झामला उपयोगी येईल. तुम्ही भविष्यात कोणतीही इलेक्ट्रिकलची एक्झाम द्या, विश्वास ठेवा, एकदम कॉन्सेप्च्युअल बेस हा कंप्लीट कोर्स असेल, ज्याची व्हॅलिडिटी मी तुम्हाला ऑलमोस्ट 9 मंथ दिलेली आहे. राईट आहे? सो ओव्हरऑल तुमचा फायदाच होणार आहे पूर्ण याच्यामध्ये. क्लिअर आहे? सो जर हवा असेल तर घेऊन ठेवा, तुम्हाला नक्की फायदा होईल. चला आपण आता ना याला सुरू करू, एमसीक्यूज ला सुरू करू. परत एमसीक्यूज मी बेसिक पासूनच सुरू करतो. पहिला क्वेश्चन खूप सिंपल क्वेश्चन एक्झामला आला होता की ओम्स लॉ नियम कोणी दिला आहे ना, स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. क्वेश्चन मध्ये नीट बघितलं तर ओहम हाच सायंटिस्ट होता ज्याने मला ओहम लॉ दिला होता, म्हणून याचा आडनाव तो ओहम असेल. त्याच्यामुळे एडिसन हा पण ऑप्शन करेक्ट नसेल, मायकल पण ऑप्शन करेक्ट नसेल. ओहमचे 2 ऑप्शन मला दिसतात, त्याच्यापैकी जॉर्ज ओहम हा करेक्ट ऑप्शन आहे. बघा, कधी कधी आपण डिटेलमध्ये भरपूर वाचून जातो पण बेसिक क्वेश्चनला फसतो. आणि मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला मी बेसिकचे सगळे क्वेश्चन प्रॉपरली कव्हर करून देणार, जेणेकरून ते 15 ते 16 एमसीक्यूज मध्ये तुम्ही कुठंच नाही अटकणार. राईट आहे? मी प्रॉमिस केलं होतं बाळांनो, प्रॉमिस नक्की निभवणार. सगळे क्वेश्चन एक्झामचे घेऊन आलोय. ऑप्शन नंबर ए करेक्ट असेल. चला पुढच्या क्वेश्चनला मूव्ह करू. आता मला व्ही आय, व्हॉट इज द व्ही आय ग्राफ स्टेटला, व्ही आय ची जी माझी लाईन आहे ती कशासाठी वापरली जाते. आता व्ही आय लाईन म्हणजेच तुमचा ओहम्स लॉ नवीन सांगायला नको, जो मला सांगतो की तुमचं व्होल्टेज आणि करंट मध्ये कसं प्रपोर्शन आहे, डायरेक्ट प्रपोर्शन असतं. या प्रपोर्शनिटीच्या जागी सगळं बेसिक देतोय, नीट ऐकत राहा. मी काय घेतो माहितीये का, रेजिस्टन्स घेतो. म्हणजे व्ही इक्वल्स टू आय आर करतो. हा आय माझा बाळांनो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणून असतो. बेसिक माहित असलं पाहिजे. फॉर्म्युला तर सगळ्यांना माहिती असतो, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि हा कॉन्स्टंट घेण्यामागची एक लिमिट आहे, म्हणजे तुम्ही हा कॉन्स्टंट केव्हा घेऊ शकता ते पण लक्षात ठेवा. तापमान, तापमान काय असलं पाहिजे माझं, तापमान कॉन्स्टंट असलं पाहिजे. हा सुद्धा एक्झामचा प्रश्न असतो की व्ही इक्वल्स टू आय आर केव्हा फॉलो होतो, जेव्हा माझं तापमान बदलत नाही. कारण तुम्हाला माहिती, जर तापमान बदललं तर ऑब्व्हियसली रेजिस्टन्सची व्हॅल्यू सुद्धा बदलून जाते. सो रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर मला कॉन्स्टंट ठेवायची असेल तरच हा रूल ऍप्लिकेबल असतो, आणि त्यासाठी तापमान कॉन्स्टंट पाहिजे. चला, सगळं बेसिक देऊन दिलं या क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन तर द्यायचा होता प्लस बेसिक सांगायचं होतं. आता हे लॉ जो फॉलो होतो कोणासाठी बाळांनो, हा लॉ माझ्या कंडक्टरसाठी आहे. परत हा लॉ फक्त लिनियर डिव्हाइस साठी आहे. म्हणजेच काय, हा लॉ तुम्ही तुमच्या नॉन लिनियर, सेमी कंडक्टर आहे त्याच्या डायोड झालं, ट्रान्झिस्टर झालं, मी तुमचं बेसिक इलेक्ट्रॉनिकचा सुद्धा 1-2-3 सेशन प्लॅन केलेले आहेत, ज्याच्यामध्ये बेसिक इलेक्ट्रॉनिक्स घेणार आहे, तेव्हा तुमचं आणखी क्लिअर होईल. पण आता ऐकून ठेवा, तुमचे जितकेही नॉन लिनियर डिव्हाइस आहे, सेमी कंडक्टर डिव्हाइस आहे, त्याच्यामध्ये ओम्स लॉ फॉलो होत नाही, हा कंडक्टरलाच फॉलो होतो. याच्यामध्ये जर बघितलं कंडक्टर कोणता आहे तर कॉपर इलेक्ट्रोड. कॉपर हे माझं कंडक्टिंग वायर आहे, सगळ्यांना माहिती आहे, म्हणून ऑप्शन नंबर बी मॅच होणार. बाकी डायोडला तर संबंधच नाही, कारण डायोड माझा कोणता डिव्हाइस आहे, सेमी कंडक्टर डिव्हाइस आहे. आणि सेमी कंडक्टर डिव्हाइसेस है ना, माझा ओम्स लॉ फॉलो करत नाही. बाकी थर्मिस्टर आणि जर कॉपर इलेक्ट्रॉन मध्ये बघितलं तर कॉपर हा माझा परफेक्ट कंडक्टर पडतो है ना, तर तो माझा ऑप्शन मॅच होतो. सगळे बेसिक चांगले समजून घ्या, सगळ्या बेसिकच्या नोट्स काढा. परत परत सांगतोय ना, बेसिकच्या जितक्या नोट्स काढशाल तितके 2.2 मार्क्स तुमचे ऍडव्हान्स मध्ये घेऊन जाशाल है ना. फक्त क्वेश्चन इम्पॉर्टंट नाहीये, बाकी सगळे बेसिक इम्पॉर्टंट आहे. आता इव्हन न्यूमेरिकल कडे.
अतिशय महत्वाचा आणि परीक्षेला वारंवार येणारा न्यूमेरिकल. न्यूमेरिकल घ्यायच्या अगोदर सगळ्यांना एक रेजिस्टन्सचा फॉर्म्युला माहित असला पाहिजे. आर इक्वल्स टू रो एल अपॉन ए है ना. या फॉर्म्युल्यावर हा कम्प्लीट न्यूमेरिकल डिपेंड आहे. रेजिस्टन्सचा एक फॉर्म्युला असतो आर इक्वल्स टू व्ही अपॉन आय. हा सगळ्यांना माहिती. ओम्स लॉ नुसार हा पहिला फॉर्म्युला झाला रे, आणि हा माझा नंबर 2चा फॉर्म्युला झाला. दोन्हीही फॉर्म्युले अतिशय इम्पॉर्टंट आहे. क्लिअर आहे. मग आता हा मला बघा याच्यात विचारलंय का, बघा मला विचारलंय क्रॉस सेक्शन एरिया दिलाय. मला बघा काय काय दिलंय मी लिहून घेतो. ए दिलाय बाळांनो, मला किती दिलाय 1.7 मिलीमीटरचा वर्ग. स्क्वेअर मिलीमीटर म्हणजेच काय, हे पहिले लिहायचं शिकून घ्या. मिलीमीटरचा वर्ग स्क्वेअर आहे, मग त्याचा मी स्क्वेअर केला. चला हे पण झालं. आणखी बघा लांबी मला एरिया एवढा दिलाय. नंतर मला काय दिलंय, याच्यानंतर मला रेजिस्टन्स दिलंय. आर ची किंमत किती दिली बघा, आर दिलाय मला 0.3 ओम. चला हे पण सगळ्यांचं क्लिअर आहे. आणखी काय दिलंय, रेजिस्टिव्हिटी गिवन आहे. हे रो काय असतं बाळांनो माझी, ही असते माझी रेजिस्टिव्हिटी. याच्यावर आपण आज खूप डिस्कस करणार आहोत, कारण याच्यावर चांगले क्वेश्चन्स फॉर्म होतात. ही रेजिस्टिव्हिटी रो मला किती दिली बघा, रेजिस्टिव्हिटी रो दिली मला 0.017 मायक्रो ओहम है ना. मायक्रो ओहम एवढी मला काय दिली आहे, ओहम मीटर है ना, मायक्रो ओहम मीटर ही मला रेजिस्टिव्हिटी दिली आहे. आता विचारलं काय ते बघा, मला विचारली आहे लांबी है ना, लेंथ किती असेल विचारलंय ना. आता जर तुम्ही नीट बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला जरी माहित असला ना, तरीही कॅल्क्युलेशन मध्ये मुलं माती खातात, कारण याच्यात कन्व्हर्जन करावं लागेल. बघा हा पण मिलीमीटर आहे है ना, इथं हा ओहम आहे, इथं हा मायक्रो ओहम मीटर आहे. म्हणजे आणि माझ्या आन्सर जर बघितले, माझे ऑप्शन सगळे मीटर मध्ये दिले. क्लिअर आहे. ऑप्शन मध्ये मीटर दिले म्हणजे मिलीमीटर मध्ये ठेवून चालणार नाही, मला हे मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ट्रिप टिक्स आणि ट्रिप सांगतो, कारण कॅल्क्युलेशन खूप महत्वाचे. 1 मिलीमीटर जर असेल तर किती मीटर होतं बाळांनो, 10⁻³ मीटर होतो. कुठेतरी नोटबुक मध्ये लिहून ठेवा, अतिशय महत्वाचे. 1 मिलीमीटर म्हणजे 10⁻³ मीटर. पहिला पॉईंट झाला. क्लिअर आहे. आता इथं मिलीमीटरचा वर्ग दिलाय है ना, मिलीमीटरचा वर्ग दिलाय म्हणजे जो एरिया मला गिवन आहे एरिया, त्याला मी कसं 1.7 मिलीमीटर म्हणजे किती किती मीटर, 10⁻³ मीटर याचा वर्ग करून घेतला. मी काहीच नाही, मिलीमीटर जागी 10⁻³ टाकून दिला. याला जर मी सोडवलं तर 1.7. हा बघा दुसरा नियम लक्षात ठेवा, सपोज 10चा दुसरा पॉवर असला आणि याचा तिसरा पॉवर असला, असं काही असेल त्या दोघांचा नेहमी गुणाकार होतो. नेहमी लक्षात ठेवा, घातांकाचा नियम आहे. याचा आणि याचा पण गुणाकार होणार. 10चा पॉवर कितवा आहे रे, -3, 3 मूल्य 2 म्हणजे -6 मीटर. मी एरियाला मीटर मध्ये कन्वर्ट करून घेतलं मिलीमीटर पासून. या स्क्वेअरला बघून बिलकुल घाबरायचं नाही, सरळ सरळ मिलीमीटरचा वर्ग करून द्यायचा, एवढाच त्याचा अर्थ होतो. क्लिअर आहे, सगळं दिसतंय ना रे, बरोबर आहे. नंतर बघा रेजिस्टन्स ओम मध्ये काहीच दिक्कत नाही, पण जो रो आहे, रो किती दिलाय मला 0.0 है ना 17 मायक्रोमीटर. मायक्रो म्हणजे किती रे, 10⁻⁻⁴ मीटर. याचा पण विषय संपून जातो. आता सगळं मला मीटर मध्ये भेटलं. आता मी सरळ सरळ कॅल्क्युलेशनला जाऊ शकतो. आता बघा याच्यावरून मला लांबीचा फॉर्म्युला तुम्ही सांगा. लांबीचा फॉर्म्युला लेंथ इक्वल्स टू काय येणार बघा, आर हा ए इकडे गेला गुणिले ए भागिले रो. मी काहीच नाही केलं, याच फॉर्म्युला थोडं रिअरेंज केलं. हा भागिले होता गुणिले झाला, रो गुणिले होता भागिले झाला, बाकी काहीच नाही केलंय. चला आता याच्यात व्हॅल्यू पुट करूया है ना. रेजिस्टन्सची किंमत खालीच पुट करतो, जागा नाही आहे ना. रेजिस्टन्सची किंमत किती दिली बघा, आर सर 0.3 दिला, लिहून घ्या रे 0.3 गुणिले एरिया. एरिया किती बाळांनो माझा काढा, 1.7 गुणिले 10⁻⁴ एवढा मीटर एरिया दिलाय, भागिले रो किती बाळांनो माझा 0.017 गुणिले 10⁻⁴ है ना. आता बघा 10⁻⁴ आणि 10⁻⁴ कट झाला. इथे जर बघितलं इथे पण 17 इथे पण 17 आहे. नीट बघा मी काय सांगतोय, जो 0.017 आहे ना, याला मला सपोज 1.7 लिहायचंय है ना. एकदम सिंपल कॅल्क्युलेशन, नीट ऐकत राहा. म्हणजेच काय करायचंय सर, हा जो डेसिमल इथे होता ना, मला इथे घेऊन जायचंय. बरोबर आहे. किती घर शिफ्ट करणार सर, 1-2 घर शिफ्ट करायचं आहे. हे पहिलं घर झालं, हे दुसरं घर झालं, इथे शिफ्ट करायचं आहे म्हणजे 1.7 येईल. तर क्रिकेटचा एक शब्द लक्षात ठेवा, रन, RUN रन. रन म्हणजेच काय, जर मला डेसिमल राईट साईडला न्यायचा असेल तर 10चा n म्हणजे निगेटिव्ह पॉवर घ्यायचा. काय बोललो मी, जर मला डेसिमल आर म्हणजे राईट साईडला शिफ्ट करायचा आहे तर 10चा तितका निगेटिव्ह पॉवर घ्यायचा. म्हणजे जर आता बघा एक्झाम्पल समजा 0.0
0.017 आहे. किती घरं सरकवायचे? 2 घरं सरकवायचे, म्हणून गुणिले 10चा दुसरा घात घेईल. पण राईट साईडला सरकवलं म्हणून याला -2 करून घेणार मी. क्लिअर आहे? म्हणजे 0.0017 याला मला कसं याला मी कसं लिहू शकतो? 1.7 गुणिले 10चा मायनस दुसरा घात. असं का लिहिलंय ना? याला मी कसं लिहून घेतलं रे? याला मी असं लिहून घेतलं, म्हणजे हा 1.7 सरळ सरळ कटला. हा मायनस दुसरा होता, वरती जाताना काय होऊन जाईल? प्लस दुसरा होऊन जाईल. उत्तर काय येईल? 0.3 गुणिले 10चा दुसरा घात. कळलं का रे? मी कसं केलं कळलं का? 10चा दुसरा घात. आता जर याला बघितलं, याला जर मी 3ला आता बघा, या 0.3ला तुम्ही 3 कसं लिहिणार? परत तेच सर, 3 गुणिले 1 घर सरकावं लागेल, 10चा मायनस 1 घात. कारण बघा, हा डेसिमल मी काय केला? इकडे शिफ्ट केला. थोडी प्रॅक्टिस करा, खूप चांगलं कळेल. हे कॅल्क्युलेशन जर नाही जमलं ना, या न्यूमेरिकलला माती काशाल, आणि जे टॉपर मुलं आहेत ना, ते न्यूमेरिकल करून घेणार, तुम्ही तुमचं सिलेक्शन गमवशाल. म्हणजे विचार, जर हा क्वेश्चन तुमच्याकडून सुटतोय, तुमचं सिलेक्शन जातंय बाळांनो. दुसऱ्या कितीही चॅप्टरचे कितीही क्वेश्चन करा, कट ऑफ पूर्ण पेपर ठरवतो, 1-2 क्वेश्चन ठरवत नसतात. म्हणून पूर्ण पेपर प्रॉपर सॉल्व्ह करता आला पाहिजे. 10चा -1 झाला, म्हणजे मी याला कसं लिहू शकतो? बघा, याला कसं लिहू शकतो? मी इथं लिहितो बघा, 3 गुणिले 10चा -1 घात गुणिले 10चा 2 घात. 2 - 1 म्हणजे 1 झाला, म्हणजे 3 गुणिले 10 झाले, म्हणजे याचं उत्तर तुमचं 30 मीटर सरळ सरळ येणार. ऑप्शन मॅच करा, ऑप्शन नंबर सी मॅच होतोय. तर ह्या न्यूमेरिकल कडून तुम्हाला खूप काही शिकायला भेटतं. मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करेल, हे न्यूमेरिकल स्वतःहून सोडवा. आज स्वतःहून सोडवा. बघा, मला मिलीमीटर टू मीटर कन्वर्ट करता येतो का? कॉन्सेप्ट नंबर 1. मला पॉईंट सरकून 10च्या घातांकामध्ये लिहिता येतं का? पॉईंट नंबर 2. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, जर 10चे असे पॉवर बाजूबाजूला आले, मला दोघांचं ऍडिशन करता येतं आहे का? मी का बोलतो, 10चे पॉवर जर असेल ना, तर घातांकाची बघा, बेस याचं इथं पण 10 आहे, इथे पण 10 आहे, तर घातांकाची सरळ बेरीज होते. 2 - 1 म्हणून मी काय लिहून घे? 1 लिहून घेतलं. क्लिअर आहे? बाकी 30 मीटर करेक्ट आन्सर असेल. जर हा क्वेश्चन तुम्हाला जमला ना बाळांनो, तर प्लीज, आता लाईव्ह नाही, रेकॉर्डेड म्हणून सांगतोय, मला कमेंटमध्ये नक्की लिहा, सर आमचं 30 मीटर आन्सर आलं. एवढं प्लीज 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 लिहा. याच्याकरता लिहा लावतोय, कारण मला जाणून घ्यायचं की हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं की नाही. लाईव्ह असतं तर विचारून घेतलं असतं, आता फक्त सांगतोय. बाकी सगळं काहीच नाही, एकदम क्लिअर आहे. पुढचा क्वेश्चन है ना, पुढचा क्वेश्चन. चला, पुढचा क्वेश्चन काय बघा, है ना, काय बोल, वायरच्या लांबीचा प्रतिकार किती? 4 ओहम आहे. म्हणजे मला रेजिस्टन्सची किंमत दिली बाळांनो, 4 ओहम, है ना. समान सामग्री विचारली आहे, समान सामग्री. जेव्हा ही समान सामग्री असते, त्याचा अर्थ असा होतो, रजिस्टिव्हिटी काय बाळांनो? सारखी आहे. माझी रजिस्टिव्हिटी, सामग्री म्हणजे काय? त्या मटेरियलवर डिपेंड असते. म्हणजे दोन मटेरियलचं रजिस्टन्स जरी सारखं आहे, पण सपोज एक कॉपरचा बनलाय, एक अल्युमिनियमचा बनलाय, दोघांची रजिस्टिव्हिटी वेगवेगळी असेल, कारण माझी रजिस्टिव्हिटी ही मटेरियलवर डिपेंड असते. कळलं का रे काय बोललो मी? जो माझा रो असतो, हा सामग्रीवर डिपेंड असतो. मला सारखा दिलाय, मग दोघांचा सारखा असणार. आणि काय बोललंय? क्रॉस सेक्शन दुसऱ्या वायरचा प्रतिकार काय असेल? जो 3 पट लांब असेल. म्हणजे मला काय सांगितलंय, की दुसऱ्या रेजिस्टन्सची लांबी ही पहिल्याच्या किती पट आहे बाळांनो? 3 पट आहे. किती पट आहे? 3 पट आहे. तर मला काय विचारलंय? त्याचा एरिया किती असेल विचारलंय. काय विचारलंय? समान आणि क्रॉस सेक्शन दुसऱ्या वायरचा प्रतिकार, रेजिस्टन्स काय असेल? तर मला विचारलंय, हा माझा R1 दिलाय, तर R2 ची किंमत काय असेल असं मला विचारलंय. इन शॉर्ट, क्वेश्चन काय बोलतोय, सर माझ्याकडे 2 रेजिस्टन्स आहे, एक R1 आहे, एक R2 आहे, है ना. मी लिहून घेतो, चांगलं कळेल तुम्हाला. क्वेश्चन समजून सांगतोय. हा सर माझा R1 नावाचा रजिस्टर आहे. सर माझ्याकडे तर R2 नावाचा रजिस्टर आहे. R1 ची किंमत मला 4 ओहम दिली आहे, है ना. आणि जर दोघांची लांबी बघितली, तर याची जी लांबी बाळगतो ती L1 दिली आहे, आणि L2 ची लांबी ही L1 पेक्षा किती पट आहे? 3 पट आहे. म्हणजे याची L2 किती आहे? 3 टाइम L1 आहे, है ना. याची लांबी याच्या 3 पटीने काय जास्त आहे. हा एक पॉईंट झाला. आता मला विचारलं काय माहिती का? मला विचारलंय, या R2 ची किंमत किती असेल मला ते सांगा. तर एकदम सिंपल आहे, है ना. दोघांची सारखी काय रे? दोघांची रजिस्टिव्हिटी सारखी आहे. राईट आहे. जर मी रिलेशन बघितलं, परत तेच रिलेशन, R इक्वल्स टू रो L अपॉन ए, है ना. सगळं सारखं आहे. जर मी रेजिस्टन्स, मला काय लेंथचं रिलेशन दिलं बघा, रेजिस्टन्स आणि लेंथ बघितली, तर आर आणि एल कसे बांधतो? डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे जितक्या पटीने लेंथ वाढणार, तितक्याच पटीने काय वाढतंय? रेजिस्टन्स वाढतंय. हे कळलं का रे? दोघांचं रिलेशन डायरेक्ट आहे. म्हणजे जितक्या पटीने माझं रेजिस्टन्स वाढणार, तितक्याच पटीने लेंथही वाढते. लेंथ किती पट झाली बाळगो? 3 पट झाली. तर तुम्ही सांगा, रेजिस्टन्स पण किती पट होणार? 3 पट होणार. हे किती होतं? 4 होतं. मग R2 काय असणार माझा? सरळ सरळ 3 पट, 4 गुणिले
3 म्हणजे किती असणार 12 ओम. विषय खलास. ऑप्शन नंबर ए मॅच होतोय. तर हा पण क्वेश्चन सिम्पली स्ट्रेट फॉरवर्डच होता, याच्यामध्ये नवीन असं नव्हतं. फक्त हे रिलेशन थोडं प्रॉपरली समजलं पाहिजे. क्लिअर आहे का रे? मला प्लीज कमेंटमध्ये सांगत चला की हाही प्रॉब्लेम आम्हाला जमला आहे ना. तुमच्या कमेंट मी नक्की बघेल बाळांनो, कारण एक्झाम खूप टोकावर आहे. मला खरंच टाइमपास करायचा नव्हता म्हणून मी लाईव्ह घेतलं नाही. तर विश्वास ठेवा, लाईव्ह घ्यायला मला स्वतःला आवडतं. पण आता थोडा नेटचा आजच्या दिवस प्रॉब्लेम आहे. मी नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. चालतंय बाळांनो, पुढचा प्रश्न है ना. पुढचा प्रश्न, पॉवर फॅक्टर ऑफ प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट इज. अतिशय चांगला क्वेश्चन आहे. पॉवर फॅक्टरचा कॉन्सेप्ट करून क्लिअर करून देणार क्वेश्चन आहे. नीट ऐका मी काय बोलतोय. बघा पॉवर फॅक्टर माझा काय असतो सर, पॉवर फॅक्टर असतो कॉस फाय है ना. फाय काय असतो रे, हा फाय मी सगळं सांगतो नीट ऐका. फाय काय असतो माझा, हा फाय कोण असतो, कोणामधला, करंट आणि व्होल्टेज मधला काय असतो, कोण असतो. परीक्षेला काही प्रश्न येऊ शकतात, मी सगळं बेसिक क्लिअर करून देतोय है ना. मी बेसिक क्लिअर करून देण्याचं प्रॉमिस केलंय. जितकेही क्वेश्चन्स परीक्षेला पडतात ना, एकही सोडणार नाही बाळांनो, सगळं तुम्हाला क्लिअर करून देईल. 5 क्लिअर झाला. या कॉस 5 इक्वल्स टू असतो बाळांनो आर भागिले झेड है ना. झेड काय असतो तुमचा इम्पिडन्स असतो, जो नॉर्मली एसी सर्किट मध्ये घेतो, कारण एसी मध्ये तुमचं इंडक्टन्स असतं, कॅपॅसिटन्स असतं, तिथं आपण झेड घेतो. एसी सर्किट मध्ये झेड घेतो. बाकी डीसी सर्किट मध्ये फक्त रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्सच असतं. क्लिअर आहे. मग आता मला काय विचारलंय, प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आरच असेल, म्हणजे झेड असेल का रे, झेड बिलकुल नसेल, फक्त आर असेल, त्याचा पॉवर फॅक्टर काय असला पाहिजे. नेहमी लक्ष घ्या, दोन पद्धतीने मी याला सॉल्व्ह करू शकतो. केस 1 दोन्ही लॉजिक लावले तरी आन्सर सॉल्व्ह होऊन जातं. राईट आहे. पहिलं लॉजिक काय बोलतो, जर माझ्याकडे प्युअर रजिस्टर असेल तर ह्या रेजिस्टन्समध्ये माझ्या व्होल्टेज आणि करंटचा अँगल किती असतो, 0 डिग्री असतो. बरोबर आहे ना. व्होल्टेज करंटमध्ये, कारण अँगल माझा एसी सर्किट मध्ये येतो बाळांनो. एसी सर्किट मध्ये तुमचं इंडक्टर बघा, इंडक्टर मध्ये करंट लॅग करतं व्होल्टेजला, कॅपॅसिटरमध्ये व्होल्टेजला करंट लीड करतं. मी एसी सर्किट घेतो शिकवेल. लीडिंग लॅगिंगचा कन्सेप्ट एसी सर्किटमध्ये येतो. डीसी मध्ये काहीच अँगल नसतो, 0 डिग्री असतो. जर इतकं जरी कळलं मला की माझ्या प्युअर रजिस्टरमध्ये अँगल 0 झाला तर पॉवर फॅक्टर काय असणार सर, पॉवर फॅक्टर इक्वल्स टू कॉस फाय असतो. फाय 0 झाला म्हणजे कॉस 0 डिग्री. कॉस 0 ची किंमत 1 असते. ऑप्शन चेक करून घ्या, ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. क्लिअर आहे. ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. किंवा दुसरी पद्धत आहे, थोडी अवघड आहे पण सांगून देतो. याच्यामध्ये बघा माझा झेड काय असणार, माझ्या फक्त प्युअर रजिस्टिव्ह बोललोय म्हणजे झेडची किंमत पण आर होऊन जाणार, कारण प्युअरली रजिस्टिव्ह आहे. म्हणजे कॉस पाय इक्वल्स टू आर भागिले झेडच्या जागी मी परत आर लिहू शकतो. सर झेडच्या जागी आर का लिहिलं, कारण हे प्युअर रजिस्टिव्ह सर्किट त्यामध्ये इम्पिडन्स नाहीच आहे, जे ते फक्त रेजिस्टन्स आहे. आर आर कटून गेलं म्हणजे कॉस फाय इक्वल्स टू 1 आला. आता फायची अशी म्हणजे बघा, म्हणजे सरळ पॉवर फॅक्टर 1 झाला ना रे. कॉस फाय इक्वल्स टू 1 म्हणजे पॉवर फॅक्टर 1 झाला. परत आन्सर 1च मॅच होते. राईट आहे. तर पॉवर फॅक्टरचा अतिशय महत्वाचा, कधी कधी रेजिस्टन्स पण देऊन देतात आणि इम्पिडन्स पण देतात आणि पॉवर फॅक्टर काढायला लावतात. बिलकुल घाबरायचं नाहीये. फॉर्म्युला जर प्रॉपर माहितीये, कॉन्सेप्ट बरोबर अँगलचा क्लिअर आहे, तर हा क्वेश्चन तुम्ही खूप आरामात उडवतात. पुढचा क्वेश्चन है ना, द रेजिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर डिपेंड्स ऑन है ना. कंडक्टरची रेजिस्टिव्हिटी कोणावर डिपेंड असते. हा क्वेश्चन याच्याकरता घेतलाय ना, कारण क्वेश्चन कन्फ्युजिंग आहे. मुलं काय करतात माहितीये का, रेजिस्टिव्हिटीला म्हणतात रेजिस्टिव्हिटी काय, रेजिस्टन्स काय सारखंच आहे, होऊन जाईल काम, बिलकुल होत नाही. फॉर्म्युला काय बघा, आर इक्वल्स टू रो एल अपॉन ए. हा फॉर्म्युला. पहिला पॉईंट, मला रेजिस्टिव्हिटी विचारलंय, आताच सांगितलं, दोन रजिस्टर जरी सारखे व्हॅल्यूचे असले पण त्याची रेजिस्टिव्हिटी वेगवेगळी असू शकते. रेजिस्टिव्हिटी कोण ठरवतं रे, रेजिस्टिव्हिटी त्याचं मटेरियल ठरवतो. ऍक्च्युली हा फॉर्म्युला कसा माहिती का, आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल अपॉन ए. या डायरेक्शन, हे जे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे ना, याचं कॉन्स्टंट आपण रो म्हणून घेतो. आणि रो काय सांगतं माहितीये का, माझं मटेरियल कोणत्या टाईपचं आहे. म्हणजे दोन, जर मी एक कॉपरचा रेजिस्टन्स, सपोज आता कॉपर कंडक्टर झाला, ऑब्व्हियसली मी घेणार नाही, कार्बन वगैरे घ्या किंवा झिंक घ्या, मी ज्या मटेरियलचं रेजिस्टन्स बनवलं आहे ना, त्या मटेरियल माझं रेजिस्टिव्हिटीची व्हॅल्यू डिपेंड करते. म्हणजे रेजिस्टिव्हिटीला क्रॉस सेक्शन एरियाशी पण काय घेण देण नाही, व्हॅल्यूशी पण घेण देण नाही, लेन्थशी पण घेण देण नाही. हे फक्त तुमच्या मटेरियलवर डिपेंड असतं. डोक्यात फिट करून घ्या. क्वेश्चन नीट वाचूनच एक्झामला मार्क करा. असाच मार्क केला तर जय महाराष्ट्र होऊन जाईल. क्लिअर आहे बाळांनो. चालतंय, पुढचा क्वेश्चन. आणि व्हिडिओला प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका है ना. कमीत कमी अटेंडन्स मार्क करा, मला कळू द्या. कोण, मी मध्येच का सांगतो लाईक करा माहितीये का, कारण ज्या मुलांनी पूर्ण व्हिडिओ बघितलाय ना त्यांनाच हे ऐकू येणार, मग मला कळून जाणार किती मुलांनी व्हिडिओ बघितलाय है ना. थोडस मला बघ, कारण जे पळवणारे पण मुलं असतात ना, फायदा नाही बाळांनो त्याचा काही. चालतंय.
हा पण चांगला क्वेश्चन आहे, एक्झामला आला होता, भरपूर मुलांनी माती खाल्ली होती. क्वेश्चन खूप सिंपल होता, पण मुलांनी माती खाल्ली. बघा क्वेश्चन काय बोलतो, जर कंडक्टरमध्ये क्रॅक आला तर वायरचं रेजिस्टन्सवर काय परिणाम, कारण सगळे रेजिस्टन्सवरची विशेष बोलले म्हणून बोललो. क्वेश्चन मध्ये कुठं रेजिस्टन्स लिहिलं नाही, पण ऑप्शन मध्ये सगळं रेजिस्टन्सच लिहिलंय आणि मी 5 ऑप्शनचा हटकून घेतला कारण एक्झामला आला होता. जर माझी ही वायर आहे बाळांनो, सपोज ही वायर आहे ना, अशी काहीतरी वायर आहे. आता ते काय बोलता माहितीये का, वायरला मध्येच थोडासा क्रॅक आला है ना, वायरला क्रॅक आला तर माझ्या वायरच्या रेजिस्टन्सचं काय होईल मला तुम्हीच सांगा. इथून मस्तपैकी माझं करंट चाललं होतं है ना, वायरला क्रॅक आला म्हणजे ती वायर सपोज तेवढी अशी खणली है ना, मी थोडस इरेजर वापरतो मे बी. ओके, क्रॅक आला म्हणजे काय, माझी अशी वायर, सपोज अशी वायर माझी पूर्ण नाही पण अशी थोडीशी खंडून गेली है ना, माझी वायर काय आली थोडीशी अशी खंडून गेली, म्हणजे आता असं काहीतरी झालं आणि असं काहीतरी खणलं. आता ज्या करंटला जायला एवढी मोठी जागा भेटत होती अगोदर, आता ती खणल्यामुळे करंटला जायला एवढीच जागा भेटते है ना. म्हणजे सपोज तुम्ही असं समजून घ्या, तुम्हाला एका मैदानात मी जोरात पळायला लावलं, मैदानात कोणीच नाही, तुम्ही आरामात पळून घेणार. आता मैदानात माणसं उभे केली आहे ना, मग आता जागा कमी झाली, मग तुम्हाला पळायला जागा कमी झाली तर मला मला सांगा तुमचा प्रतिकार वाढणार की कमी होणार आहे, वाढणार ना, गर्दी ढकलून टाकून पुढे जावं लागणार. सो जितका माझा एरिया कमी झाला तितकं माझं रेजिस्टन्स वाढून जाईल ना रे. हा झाला पहिला कॉन्सेप्ट, राईट आहे. जितका माझा बघा ह्या इथं बघा करंट फ्लो तर म्हणजे इलेक्ट्रॉन्स वाहतात ना रे, बघा इथे इलेक्ट्रॉन्स व्हायला एवढी मोठी जागा होती, तर क्रॅक आला म्हणजे एवढी वायर कामातून गेली, आता एवढीच वायर उरली, म्हणजे वायरची जागा कमी झाली, म्हणजे इलेक्ट्रॉन्स जायला जागा नाहीये, म्हणजेच काय तिचा प्रतिकार वाढला, म्हणजे तिचं रेजिस्टन्स वाढलं. म्हणून इन शॉर्ट मध्ये समजून घ्या, जर माझा एरिया कमी झाला तर माझं रेजिस्टन्स काय होतं, वाढतं. इथं माझा एरियाच कमी होतोय तर ऑब्व्हियसली माझा रेजिस्टन्स काय होणार बाळांनो, वाढणार आहे. मग ऑप्शन चेक करा, रेजिस्टन्स कमी होईल का रे, बिलकुल नाही. रेजिस्टन्स झिरो होईल का, नाही, रेजिस्टन्स तो उलट वाढतंय बाळांनो, कमीचा तर संबंधच नाहीये है ना. नंतर बघा लेस दॅन, बघा पर्टिक्युलर व्हॅल्यू मला माहित नाही 1 मेगा ओम होईल की मेगा मुगाचं मला काय माहित नाहीये, मला माहिती रेजिस्टन्स वाढतंय. वाढतं कोण सांगतं, हे सांगतंय अमर्याद. इन शॉर्ट तुमचं रेजिस्टन्स इन्फिनिटी होईल. ही तुमची वर्स्ट केस झाली, किंवा पूर्णच वायर सपोज क्रॅक झालं, पूर्ण वायर तुटलं तर करंट कधीच जाणार नाही. सपोज वायर एवढं इथं तुटून गेलं है ना, क्वेश्चन नीट समजून घ्या, हे वायर इथं तुटलं तर इकडलं करंट कधी इकडे जाईल का रे, कधी स्वप्नात पण इकडलं करंट इकडे जाणार नाही, कारण मध्ये जायला जागाच नाहीये, मध्ये क्रॅक गेलाय, म्हणजेच करंट जात नाही, म्हणजे रेजिस्टन्स माझं काय आलं, इन्फिनिटी झालं. चांगला प्रश्न होता, नीट विचार करा आणि मला कमेंट पण नक्की कळवा, काही डाऊट आहे का. डाऊट नसेल तर मला एवढं तरी लिहून घ्या, क्रॅक रेजिस्टन्सचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला सर. मी कमेंट याच्याकरता मागतोय, मला माहिती भरपूर जण कमेंट टाकायला आळशीपणा करतात, पण कसं आहे माहितीये का, आता सिरीजचा मी जर पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, 10 दिवसाची आज टाकलं होतं ना, तुमचं टेस्ट सिरीज तुम्हाला आजपासून देतोय, तर तुमची पण थोडी रिस्पॉन्सिबिलिटी बनते बाळांनो, की मला कमेंट मध्ये सांगत चाला, म्हणजे रिस्पॉन्स चालला ना, थोडंसं मला पण एक मोटिवेशन वाटतं की नाही मुलं बघतायत. क्लिअर आहे क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन बघा, हा पण खूप चांगला क्वेश्चन आहे, शॉर्ट सर्किटचा क्वेश्चन आहे ना. बघा दोन गोष्टी असतात, एक असतं माझं शॉर्ट सर्किट, एक असतं माझं ओपन सर्किट है ना. ओपन सर्किट मध्ये करंटची व्हॅल्यू काय असते रे, सर्किट ओपन झालं म्हणजे करंट काय आला माझा, शून्य झाला. शॉर्ट मध्ये काय आलं, शॉर्ट मध्ये माझं सर्किट ओपन नाहीये, सर्किट क्लोज आहे, म्हणजे याच्यामध्ये करंट काहीतरी असणार, शून्य नसेल, करंटची काहीतरी व्हॅल्यू असणार. इथे करंट शून्य झाला म्हणजे रेजिस्टन्स काय आलं रे, रेजिस्टन्स जास्त आलं. करंट कम म्हणजे रेजिस्टन्स जास्त, याच्यातून करंट जातंय म्हणजे याचा रेजिस्टन्स काय असणार बाळांनो, याचा रेजिस्टन्स कमी असणार. क्लिअर झालं का. आता क्वेश्चन वाचा. क्वेश्चन बोललाय शॉर्ट सर्किट मध्ये रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय असते. शॉर्ट सर्किट मध्ये रेजिस्टन्सची व्हॅल्यू बाळांनो कमी असते, नवे नवे शून्य असते, राईट आहे, कमी असते, खूप कमी असते. सर्किट शॉर्ट झालं म्हणजे माझं रेजिस्टन्स काय आलं, कमी झालं, राईट आहे. चालतंय. आता याच्यामध्ये काय माहिती का, यांनी ऍक्च्युली आयडल शॉर्ट सर्किट द्यायला पाहिजे, दिलं नाहीये. या व्हॅल्यू मी नाही सांगू शकत ना, मला काय माहिती 100 कमी आहे, 100 पेक्षा कमी 50 पण आहे, मग ते ऑप्शन मध्ये नाहीये. 40 पण आहे, ते पण ऑप्शन मध्ये नाहीये, म्हणून मी सगळ्यात ऑप्शन मधली सगळ्यात कमी व्हॅल्यू मार्क केली 0 ओम. क्लिअर आहे. कधी कधी थोडं लॉजिकही लावावं लागतं बाळांनो है ना, प्रत्येक वेळेस ना थोडंसं कॉमन सेन्स वापरावाच लागतो. प्रत्येक वेळेस असं प्रश्न चुकीचा म्हणून चालत नाही. हा क्वेश्चन थोडासा काइंड ऑफ प्लस मायनस आहे, पण ज्यांनी 0 मार्क करणार त्याला 100% एक्झामला मार्क्स भेटणार. क्लिअर आहे. चालतंय बाळांनो, पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग, किंवा प्रतिरोध बनवण्यासाठी, आता बघा हा पण चांगला क्वेश्चन आहे, एक्झामचा क्वेश्चन आहे, की जर मला रेजिस्टन्स बनवायचं असेल तर मी कोणतं मटेरियल, आदर्श मटेरियल विचारलंय ना, आयडल मटेरियल आहे, हायड्रोजन, ऑक्सिजन मला काय पाणी बनवायचं नाहीये, याला सरळ ऑप्शन होता कार्बन है ना. जनरली माझं रेजिस्टन्स बनवण्यासाठी मी कार्बनच वापरतो, कारण हा थोडासा काय करतो, माझ्या करंटला बऱ्यापैकी अपोज करून घेतो, तो ऑप्शन माझा करेक्ट असेल. हा सिम्पली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. नंतर बघा, मेगा ओम रेजिस्टन्स इक्वल्स टू, वाटतंय क्वेश्चन सिंपल आहे, पण सॉल्व्ह करायला घेतलं तर कळेल हा क्वेश्चन किती बँड वाजवतो. राईट आहे. काय विचारलंय बघा, 1 मेगा ओमची व्हॅल्यू विचारली आहे.
1 मेगा ओहम. ऑप्शन मध्ये बघितलं प्रत्येक समोर के लिहिलंय, मिस्टेक नाही केली, के ऍक्च्युली आहे. राईट आहे. सो बेसिक माहित असलं पाहिजे. के म्हणजे किती रे, है ना? के म्हणजे 10⁻³ पहिला कॉन्सेप्ट क्लिअर करून दिला. के म्हणजे किती, 10⁻³ पहिला क्लिअर झाला. आता बघा आणखी एक गोष्ट सांगतो. 1 मेगा ओम म्हणजे किती सर? 1 मेगा ओम म्हणजे 10⁻². 10⁻². मग 1 मेगा ओहम म्हणजे 10⁻². किलो म्हणजे 10⁻³ राईट आहे. म्हणजे टोटल शून्य किती झाले रे? टोटल शून्य किती झाले बघा, हे 3 आणि 6 टोटल 10⁻⁹ झाला है ना. इथे 6 शून्य भेटले. बघा इथे के पण आहे आणि मेगा, म्हणजे मेगा बरोबर किती विचारलं राईट मला, तर मेगा बरोबर किती, 10⁻² असतो. मॅच करा कुठे मला 10⁻², हे किलो ठीक आहे है ना. किलो म्हणजे 10⁻³ होऊन जातो है ना. किलो म्हणजे किती झाला, नीट बघत राहा, 10⁻³. आता बघा जर मी पहिला बघितला, एक एक सॉल्व्ह करून देतो. 100 के, 100 के म्हणजे किती रे सर? 100 गुणिले 10⁻³ म्हणजे किती झाले बघा. आणि इथं किती शून्य, 2 आहे. इथं 3 शून्य, म्हणजे टोटल 5 शून्य झाले. पण मला किती शून्य हवे, 6. हे माहिती ना रे. मी सपोज एकावर 4 शून्य दिले, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो 10⁻⁴. हा घातांक काय दाखवतो की एकावर किती शून्य, हे माझा हा घातांक दाखवतो. सिंपल सिंपल कॉन्सेप्ट असं लक्षात ठेवा. हा 4 म्हणजेच काय, एकावर किती शून्य, एकावर 1 2 3 4 शून्य सर, म्हणून इथे 4 लिहिलं. क्लिअर आहे, सेम आहे. 1 मेगा म्हणजे 10 एकावर किती शून्य, 6 शून्य. जर 10 केला सॉल्व्ह केलं तर माझे किती शून्य, 5 येत आहे. त्याच्यामुळे हा रॉंग असेल. आता 100 के बघा, सॉरी 1000 के बघा. 1000 गुणिले 10⁻³ के म्हणजे 10⁻³ ना रे. तर हा एकावर 3 शून्य आणि हे 3 शून्य, 3 + 3 किती झाले माझे, 6 झाले. म्हणजे हा ऑप्शन माझा करेक्ट असेल. सिंपल आहे. क्वेश्चन मध्ये के लिहून थोडासा कॉम्प्लिकेटेड करण्याचा प्रयत्न केला, कारण मुलं काय करतील माहितीये का, मुलं डोळे झाकून हा ऑप्शन मार्क करून येतील. सर 1 2 3 4, सॉरी इथे पण 5च आहे, हा पण नाही बसणार. हा पण नाही बसणार, सॉरी. कुठेतरी 6 असा बसला असता, पण तो पण नाही बसणार. क्लिअर आहे. एक मिनिट बाळांनो, उगाच क्लिक केलं ना तिथं मी. 2 मिनिटं द्या मला, परत स्क्रीन आणतो तुमच्या समोर. चालतंय, ठीक, त्याला बाजूला टाकतो. चालतंय है ना. 3 + 3 किती झाले म्हणजे 6 शून्य झाले. तर जिथेही 6 शून्यचं कॅल्क्युलेशन येणार, तो तुमचा ऑप्शन काय असेल, एकदम करेक्ट असणार आहे. क्लिअर आहे. चालतंय. पुढचा क्वेश्चन मला प्लीज सांगा, कॅल्क्युलेशन कळलं का? के म्हणजे 10⁻³ घातांक लिहितो म्हणजे एकावर किती शून्य आपण ते लिहितो. खूप बेसिक सांगतोय, पण सगळ्यांना कळलं पाहिजे म्हणून सांगतोय. पुढचा प्रश्न है ना. पुढचा प्रश्न परत बाळांनो, एक चांगलं न्यूमेरिकल घेतलंय मी है ना, न्यूमेरिकल घेतलंय. सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. क्वेश्चन वाचा, तुम्ही पॉज करून सॉल्व्ह करू शकता. बघा, किलो ओम आणि मेगा ओम मध्ये मोठ्या मूल्याचा प्रतिकार व्यक्त केला जातो. मला विचारलंय मी 2800 ओहमला कसं लिहू शकतो. 2800 ओहमला मी कसं लिहू शकतो असं मला विचारलंय. राईट आहे. कशामध्ये, किलो ओम मध्ये लिहायचं बाळांनो है ना. हाऊ कॅन एक्सप्रेसिंग किलो ओम है ना. ऑप्शन मध्ये लिहिलं नाहीये, मला पण इथे लिहिलंय ना, किलो किलो ओम लिहिलंय. किलो किंवा मेगा मध्ये मी कसं लिहू शकतो. क्वेश्चन नीट बघा. मला 2800 ला किलो किंवा मेगा ओम मध्ये लिहायचंय. आताच तुम्हाला एक नियम सांगितला मी, रनचा, रन है ना. रन म्हणजेच काय, मी जर डेसिमल राईट साईडला लिहिलं तर 10चा पॉवर काय करतो मी, निगेटिव्ह करतो. तेच जर मी आता लेफ्टला लिहिलं 10चा पॉवर काय करणार मी, पॉझिटिव्ह. उलट ना रे. जर मी उजव्या साईडला लिहिले तर 10चा घातांक मी वजा लिहितो, पण तेच मी माझ्या डाव्या साईडला लिहितो ना, जर सरकवले तर मी धन लिहितो. माहित नाही म्हणून तुम्हाला कळत असेल की नाही, पण मी खूप बेसिकने सांगतोय. जर काहीच माहित नसेल थोडा त्रास होईल, पण प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे. आता बघा मी काय करतो माहिती का, मी सपोज या 2800ला किलो ओम मध्ये लिहायचंय. आता किलो म्हणजेच किती, 10⁻³ लिहायचा आहे. बरोबर आहे ना. हा धन आहे का ऋण आहे, 10चा धन घात आहे. धन घातासाठी मला पॉईंट कुठे सरकावं लागेल, डाव्या साईडला सरकावं लागेल. किती पॉईंटने सरकावं लागेल, 3 पॉईंटने सरकावं लागेल. बरोबर आहे ना. रन उजव्या साईडला सरकवलं तर निगेटिव्ह, डाव्या साईडला सरकवलं पॉझिटिव्ह. मी पॉझिटिव्ह का बघतोय, कारण किलोसाठी 10⁻³ घात येतो. तिसरा घात हवा म्हणजे मी काय करेल, पॉइंटर 3 सरकेल. कुठे, डावी डावी म्हणजे इकडली बाजू बघा. 1 2 हे माझं पहिलं घर, हे माझं दुसरं घर, हे माझं तिसरं घर. इथे जर पॉइंटर आणला मी तर 2.8 इंटू 10⁻³ मी लिहू शकतो. एकदा प्रॅक्टिस करा, हा कॉन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी काय बोलतोय, ऍप्टी तुमची बऱ्यापैकी क्लिअर आहे बाळांनो. म्हणजे याला कसं लिहू शकतो मी, 2.8 किलो ओहम. विषय खल्लास. ऑप्शन कुठे गेला रे, ऑप्शन नंबर सी. सगळे एक्झामचे क्वेश्चन आहे, लॉजिकल क्वेश्चन आहे, दिमागाला प्रेशर टाकणारे क्वेश्चन आहे. असं नाही तुम्ही एकदम परीक्षेला बिंदास बसले सॉल्व्ह करणार, बिलकुल नाही. विचार करावा लागणार की याला मला किलो मध्ये लिहिण्यासाठी
साठी, म्हणून मी शॉर्ट केलं रन आणि एलपी, दोन लक्षात ठेवा है ना. रन पण तुमचा इंग्लिशचा आहे, मी ऍक्च्युली असं लक्षात रन आणि एक लक्षात एलपीडब्ल्यू है ना. एलपीडब्ल्यू आउट करतो ना क्रिकेटमध्ये, रनला काय राईट साईडला सरकवलं तर निगेटिव्ह आणि एलपी काय लेफ्टला सरकवलं तर पॉझिटिव्ह. दोन्ही क्रिकेटचे वर्ड मी लक्षात ठेवले, तुम्ही तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतात. पुढचा प्रश्न हा थोडासा ना कार्बनचा आपला सॉरी रेजिस्टन्सचा प्रश्न आहे ना. कलर कोडिंगचा एकदम सिंपल आहे बाळांनो. कलर कोडिंग मध्ये शॉर्टकट तर सगळ्यांना माहिती आहे ना. कुठून सुरू होतो, ब्लॅक पासून सुरू होतो, कुठे संपतो, व्हाईटला संपतो है ना. बी बी रॉय, बी बी रॉय पटकन लिहून घ्यायचं ना रे. गोइंग टू बी व्हेरी गुड वाईफ, बरोबर आहे. बी म्हणजे माझा ब्लॅक झाला 0 1 2 3 4 5 6 7 8 9 है ना. नंबरिंग झाले. आणखी काय काय माहिती असलं पाहिजे, जर सिल्वर असला सिल्वर तर सिल्वरचा माझा जो पॉवर असतो बाळांनो किती असतो, सिल्वरचा पॉवर होतो 10चा पॉवर -1. गोल्ड असेल गोल्ड गोल्ड तर गोल्ड किती असतो 10चा पॉवर -2. या काही गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. क्लिअर आहे, या काही गोष्टी माहित असल्या पाहिजे. सिल्वरच्या पण माहित असल्या पाहिजे आणि गोल्डच्या पण माहित असल्या पाहिजे. बाकी सिल्वरला जर मला टॉलरन्स विचारला, हा असतो ±10% है ना. आणि गोल्डचा टॉलरन्स किती असतो ±5%. एवढं जरी माहिती ना, तुम्ही कोणताही क्वेश्चन आरामात हँडल करू शकतात. क्लिअर आहे, चालतं. आता बघा मला मला कोणकोणते दिले बघा. मला ग्रीन दिलाय, ग्रीन दिलाय, नंतर कोणता दिलाय ब्लॅक दिलाय है ना, नंतर कोणता दिलाय गोल्ड दिलाय आणि नंतर कोणता दिलाय बाळांनो सिल्वर दिलाय. एवढे दिले है ना. याच्यामध्ये पहिले दोन काय किती टोटल 4 बँड आहे ना. तर पहिला बँड कोणता आहे माझा ग्रीनचा. ग्रीनला कोणता कलर आहे रे 5 नंबरचा कलर आहे, 5 लिहून घेणार मी. नंतर कोणता दिलाय ब्लॅक है ना. ब्लॅकला कोणता कलर आहे रे है ना. ब्लॅकला तर 0 म्हणजे 50 झाला, गुणिले गुणिले. आता गोल्ड दिलाय ना, गोल्ड दिलाय ना. मला एकदा ना क्रॉस व्हेरीफाय करू द्या बाळांनो, हा पॉइंटर मला क्रॉस व्हेरीफाय करू द्या प्लीज है ना. त्याच्यामध्ये थोडंसं प्लस मायनस होऊ शकतं, मी एकदा व्हेरीफाय करतो. गोल्ड म्हणजे असतो माझा 10चा -1 राईट आहे, ते थोडं उलट आहे ना. गोल्ड म्हणजे 10चा -1 असतो आणि सिल्वर म्हणजे 10चा -2 असतो. ठीक आहे, मला तरी डाऊट आला म्हणून मी क्रॉस व्हेरीफाय केलं. आता बघा गुणिले गोल्ड विचारलंय म्हणजे 10चा किती असणार, गोल्ड म्हणजे 10चा -1 है ना. तर 10चा किती करणार -1 करणार. आणि सिल्वर है ना, सिल्वर साठी किती आहे +-10%. आता जे शॉर्टकट दिलं तेच यूज होणार. मायनस पॉवर आहे, मायनस असेल तर रन ना रे है ना. मायनस मध्ये काय करतो आपण रन करतो. म्हणजे जर मी माझा राईट साईडला सरकवला तर मी काय घेतो मायनस घेतो. आता बघा मला याच्यामध्ये 50ला मला किती लिहायचे 5 लिहायचे. तर मी काय करणार, हा पॉइंटर एकने कुठे सरकवतोय लेफ्टला सरकवतोय है ना. एकने कुठे सरकवतोय लेफ्टला, लेफ्टला पॉझिटिव्ह होतो म्हणजे काय लिहितो मी 5.0 गुणिले 10चा पहिला घात है ना. 10चा पहिला घात. किंवा तुम्ही काय करू शकता, सिंपल सांगतो -1 आहे ना, म्हणजे हा पॉइंटर तुम्ही इकडे सरकवू शकता. राईट आहे, मग कसं लिहिणार मेरा मी 5 5 गुणिले 5 येणार. सिम्पली काय होणार 50 गुणिले 10चा पॉवर -1 म्हणजे किती होणार ना 5 होणार है ना. 5 ±10%. कळलं ना रे. -1 म्हणजे सरळ सरळ मी एक पॉवर इकडे टाकू शकतो ना रे, कुठं टाकून देणार लेफ्टला. किंवा मग तुम्हाला 50ला किंवा असं असं लिहून घ्या, ते पण नाही समाधान. इकडे बघा 50ला कसं लिहू शकतो मी 5 गुणिले 10 म्हणजे 50 झाला ना. म्हणजे पॉवर 10चा पॉवर काय नाही म्हणजे 1 आहे, गुणिले काय गुणिले 10चा पॉवर -1 आहे. +1 -1 किती झाला 10चा पॉवर 0 झाला. पॉवर कशा 0 असतात तो 1 होऊन जातो. बेसिक कॅल्क्युलेशन गरज नाही बहुतेक मुलांना, ज्यांना गरज त्यांना देतोय. तर 5 ओहम 10चा 5चा ±10%. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे ना. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. क्लिअर आहे का रे. तर हे प्रॉब्लेमला जास्त वेळ लागत नाही बाळांनो. नॉर्मली नंबर फक्त पटकन लिहून टाकायचे है ना आणि त्याच्यानुसार तुम्ही करू शकता सॉल्व. पुढचा क्वेश्चन. आता बघा एक क्वेश्चन कधीतरी फिरून विचारतात, तुम्हाला काय करता माहिती का, रेजिस्टन्स देऊन देतात. किती रेजिस्टन्स दिलं 1.5 ओहमचं रेजिस्टन्स दिलं आणि तुम्हाला विचारलंय मला याच्यावरून सांगा की माझे कलरचे बँड कोणते असले पाहिजे. बरोबर आहे. तर अशा वेळेस काय करायचं माहिती का, पहिल्याला नॉर्मल नंबर लिहून घ्यायचं 15 है ना. गुणिले गुणिले काय केलं मी, पॉवर कुठे सरकवला रे इकडे सरकवला ना, उजव्या साईडला सरकवला. राईट साईडला निगेटिव्ह लिहितो आणि रन लक्षात ठेवतो -1 होणार. आता हे तुमचं प्रॅक्टिस झाली पाहिजे. राईट आहे. 1 नंबरला कोणता असतो माझा ब्राऊन है ना, नंबरिंग मागे दिली आहे. 5 नंबरला कोणता असतो माझा ग्रीन बघून घ्या. आणि -1 म्हणजे कोणता आला रे माझा गोल्ड. ब्राऊन ग्रीन गोल्ड बघून घ्या है ना. ऑप्शन नंबर बी मॅच होतोय. जर थोडीशी रेजिस्टन्सची प्रॅक्टिस बऱ्यापैकी केली ना, मी माझ्या टेक्निकल कोर्समध्ये ज्यांनी रेजिस्टन्सचा बाय केला असेल ना त्यांनी बघा मी खूप शॉर्टकट ट्रिप्स अँड टिक्स दिल्या तुम्हाला. मी आता जसं पटकन दिलं तुम्ही मग पटकन लिहून घेणार. खूप शॉर्टकट मध्ये सांगितले मी है ना. ज्यांनी कोर्स दिला त्यांनी एकदा बघून घ्या. बाकीच्यांना काही नवीन नाही बाळांनो, मी फक्त नंबरिंग लक्षात ठेवायची मला. क्लिअर आहे. पुढचा है ना. संपलं काय, एक मिनिट. राईट बाळांनो, हाच आपला लास्ट क्वेश्चन होता आजचा.
क्लिअर आहे ना? चालतंय. हाच माझा लास्ट क्वेश्चन होता. बाळांनो, हा होता आपला आजचा सेशन. थोडासा क्वेश्चन बऱ्यापैकी मी हँडल, मी सगळे टाईपचे कॉन्सेप्ट मी तुमचे घेऊन घेतले. लगेच एक 10-15 मिनिटांमध्ये मी टेस्ट अपलोड करून देईल. प्लीज टेस्ट अटेंड करा. टेस्ट मधले काही कॉन्सेप्ट तुम्हाला मे बी नाही जमणार, कारण आज लाईव्ह नाही घेतलं ना मी, तर थोडे कॉन्सेप्ट कमी कव्हर झाले, पण काहीच हरकत नाही, भरपूर कव्हर केलंय है ना. भरपूर कव्हर आजच्या सेशन मध्ये मी केलंय. नेक्स्ट सेशन उद्या परत 7लाच प्लॅन असणार. नेटवर्कचा प्रॉब्लेम उद्या नसेल आणि सपोज झालाही तरी मी गॅप पडून देणार नाही, याची गॅरंटी मी घेतो. मी लगेच तुम्हाला तुमच्यापर्यंत कंटेंट पोहोचणं खूप महत्वाचं, एवढंच मी समजतो, आणि तो मी अपलोड करून देईल. व्हिडिओ प्लीज लाईक करा, मित्र शेअर करा. मी तुम्हाला सांगतोय ना, माझ्याकडे जास्त रिसोर्सेस नाहीये शेअर करण्यासाठी. चॅनल जस्ट नवीनच चॅनल आहे आपलं, आयटी साठी तर नवीनच आहे. सो प्लीज शेअर करत राहा, तेवढा सपोर्ट द्या है ना. आणि बाकी कंटेंट मध्ये काही डाऊट असेल है ना, किंवा काही आणखी ऍडिशनल हवं असेल तर कमेंट करत राहा. तुमच्या कमेंट मी खूप क्लोजली बघतोय, कारण आपला क्लास व्हर्च्युअल आहे, तुमच्यापर्यंत मला नाही पोहोचता येत. कमेंटच थ्रू मी तुमच्यापर्यंत पोहोचतो. राईट आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या बाळांनो. बाय.